Hello everyone, कृष्णा भानुसे हियर, फाउंडर ऑफ पीकेसी डिजिटल. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर्वात अगोदर आपण या डिजिटल मार्केटिंग एजन्सी व्यवसाय सुरू करून तो कसा वाढवायचा हे शिकवणाऱ्या व्हिडिओ ट्रेनिंगसाठी, ट्युटोरियलसाठी वेळ काढला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये तुमच्याकडे शून्य अनुभव असेल आणि डिजिटल मार्केटिंग किंवा या क्षेत्राशी निगडित कुठलीही स्किल तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही स्वतःची प्रॉफिटेबल डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करून तुमच्या लोकल बिझनेसेस म्हणजे तुमच्या शहरात, तालुक्यात, गावात, जिल्ह्यात असलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांना सर्व्हिसेस देऊन एक सस्टेनेबल इन्कम कशा प्रकारे जनरेट करू शकता हे शिकायला भेटणार आहे. मी आणि माझ्या टीमने ही ट्रेनिंग डेव्हलप करण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की का, याचं काय कारण आहे? तर या ट्रेनिंगला रेकॉर्ड करण्या पाठीमागे किंवा ही ट्रेनिंग तुमच्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यामागे 5 कारणं आहेत. ती कारणं आपण जाणून तर घेऊ, पण त्या अगोदर मला त्यापेक्षाही जास्त महत्वाचं असं काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, आणि ते म्हणजे प्लीज कृपया हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे. प्लीज मेक शुअर टू वॉच दिस ट्रेनिंग व्हिडिओ टिल द व्हेरी एंड विदाउट स्किपिंग. यामागचा माझा उद्देश असा आहे की या ट्रेनिंगमध्येच तुम्हाला रिझल्ट मिळायला हवे, आणि मला याची खात्री करून घ्यायची आहे की नेमकी आपली स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी कशी सुरू करायची आणि त्यातनं एक चांगलं इन्कम कसं मिळवायचं हे तुम्हाला पूर्णपणे या ट्रेनिंगच्या व्हिडिओच्या कालावधीतच, म्हणजे ही ट्रेनिंग बघत असतानाच तुम्हाला ते लक्षात यावं याची मला खात्री करायची आहे. आणि हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल, म्हणजे टिल द व्हेरी एंड. प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट या व्हिडिओमधला अत्यंत महत्वाचा आहे. तुमच्या यशस्वी डिजिटल मार्केटिंगच्या करिअरला कशा प्रकारे साध्य करायचं हा शिकवणारा हा व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ ट्रेनिंग आम्ही जेव्हापासून लॉन्च केली आहे तेव्हापासून असंख्य, म्हणजे काउंटलेस नंबर आहे लोकांचा ज्यांना अविश्वसनीय रिझल्ट्स प्राप्त झालेत. म्हणजे त्यांना या ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या किंवा या व्हिडिओमध्ये असलेल्या स्टेप्स फॉलो करून त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवता आलंय. उदाहरणार्थ, आमची ट्रेनिंग घेतल्यानंतर आमच्या अनेक स्टुडंट खूप चांगला व्यवसाय करत आहे. आयदर त्यांची डिजिटल मार्केटिंगची एजन्सी होती स्वतःची, किंवा ते कुठल्या तरी एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होते, किंवा त्यांनी या ट्रेनिंग नंतर स्वतःची एजन्सी सुरू केली आहे. अशा प्रकारचे अमेझिंग, अप्रतिम रिझल्ट्स या ट्रेनिंग मधनं असंख्य लोकांना भेटत आहेत. मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की या ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या सेम स्ट्रॅटेजीज वापरून मी आणि आमची टीम आमचा व्यवसाय यशस्वीरित्या चालवतोय. गेल्या 10 वर्षापासून माझ्या व्यवसायाचं प्रत्येक क्लायंटचं जनरेशन हे डिजिटल मार्केटिंग मधूनच होतंय. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत, हा तोच कालावधी आहे ज्यावेळेस 90% व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद होते. त्याच कालावधीमध्ये मी माझ्या बिझनेससाठी जवळपास 20 लाखापेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळवलाय, आणि त्याच सेम स्ट्रॅटेजीज या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. आता 20 लाख रुपये कमवले असं सांगणं म्हणजे मला नक्कीच त्याचं प्रूफ पण तुम्हाला द्यावं लागेल. हे घ्या त्याचं प्रूफ. हा माझा एक पेमेंट गेटवे, वन ऑफ द म्हणजे जे पेमेंट गेटवेज आम्ही वापरतो, पीकेसी डिजिटलचं तुम्हाला अकाउंटचं नाव दिसेल इकडं वरती राईट साईडला कॉर्नरला. साधारणतः मार्च, एप्रिल ते ऑक्टोबर मधला हा कालावधी याचा. या कालावधीमध्ये 14 लाख रुपये साधारणतः रेव्हेन्यू या एका पेमेंट गेटवे मधनं आम्हाला आलेला आहे. याचबरोबर रेझर पे नावाचं दुसरं एक आपण पेमेंट गेटवे आम्ही वापरतो. याच्यामध्ये जवळपास 2.25 ते 2.5 लाखाचा रेव्हेन्यू आलाय. आणि हे जे स्क्रीनशॉट्स आहेत हे फक्त पेमेंट गेटवेचे. या व्यतिरिक्त बँक ट्रान्सफर, गुगल पे, फोन पे, पेटीएम, म्हणजे अनलिमिटेड अनेक प्रकारचे माध्यम आम्ही कस्टमरकडनं पेमेंट कलेक्ट करण्यासाठी वापरतो. त्या सगळ्या मोडमधून आलेले पेमेंट्स वेगळे आहेत.
तर साधारणतः 20 ते 25 लाख रुपयाची ही रक्कम आहे. कारण हा मला वाटतं ऑक्टोबर पर्यंतचाच डेटा आहे याच्यातमध्ये, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंतचा. तर पैसा हा एक पार्ट तर त्यातला झालाच, पण मी जेव्हापासून ही ट्रेनिंग लॉन्च केली, मला असंख्य लोकांचं म्हणजे चांगले रिव्ह्यूज मला सगळीकडनं, सर्वदूर माझे स्टुडंट्स आहेत, ऑल ओव्हर द इंडिया, अनेक वेगवेगळ्या माझ्या कोर्सेसला किंवा या डिजिटल एजन्सीच्या प्रोग्रामला अटॅच असलेले लोक आहेत, त्यांना रिझल्ट येत आहेत आणि त्यामुळेच ते लोक या प्रकारचे रिव्ह्यूज मला देतात. आता इकडं कमल घाणेकर म्हणतात की गुड वर्क, वी लर्न व्हेरी इझिली, गॉड ब्लेस यू. अशा प्रकारचे ब्लेसिंग्स मला त्यांनी दिलेले आहेत. प्रशांत धोत्रे म्हणतात की पीकेसी डिजिटल इज अ ब्युटिफुल ट्रेनिंग प्लॅटफॉर्म फॉर द इंटरनेट युजर्स. ऑलमोस्ट ऑल सोशल मीडिया टूल्स हॅज बीन एक्सप्लेन्ड थरोली. थँक्यू सर. याचबरोबर रुची ॲग्रो हे आमचे एक क्लायंट आहेत जे ग्रामीण भागात रुरलला मार्केटिंग करतात. त्यांनी तर अक्षरशः म्हणजे 2 वेळेस रिव्ह्यू टाकला आहे. पहिल्या रिव्ह्यू मध्ये ते म्हणतात की डिजिटल मार्केटिंग मेड व्हेरी इझी इन मराठी लँग्वेज, व्हेरी हेल्पफुल नॉलेज फॉर बिझनेस ग्रोथ टू शो ऑनलाईन प्रेझेन्स अँड ऍप्लिकेशन ऑफ न्यू टेक्निक्स टू अट्रॅक्ट न्यू कस्टमर्स. आय हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स. थँक्यू भानुसे सर. खाली मराठीत त्यांनी परत लिहिलंय की नमस्कार, मी कृष्णाजींना शतशः धन्यवाद देतो की त्यांनी हा डिजिटल कोर्स दिला आणि आमच्यासारख्या ग्रामीण भागातील कौशल्याला मोठं दालन उघडून दिलंय. आता सॉफ्टवेअरची पायरेटेड किंवा पेड कॉपी आणि पीसी लॅपटॉपला यथाशक्ती वेळ लागेल, परंतु या मिळालेल्या ज्ञानाची तुलना होऊ शकत नाही. पुन्हा एकदा त्रिवार धन्यवाद. त्यानंतर पुढचा एक रिव्ह्यू आहे, तो मला वाटतं व्हेरी हेल्पफुल अँड अंडरस्टँडिंग वर्थ द मनी असा रिव्ह्यू आणखी एक दिलाय. याचबरोबर प्रशांत पवार यांनी तर म्हणजे फेसबुक रिव्ह्यू प्लस खूप मोठं लिहून मला व्हॉट्सअपवरती पर्सनलला पण त्यांनी टाकलं होतं की यशस्वी उद्योजक घडविणारा प्लॅटफॉर्म म्हणजे पीकेसी डिजिटल. आत्ताचे पर्व हे डिजिटल पर्व म्हणून ओळखले जाते. सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. काळानुसार सर्व क्षेत्र डिजिटल झाली असल्याने या क्षेत्रात व्यवसायाची चांगली संधी निर्माण झालेली आहे. माधुरी पाटील आगरे म्हणतात की व्हेरी नाईस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, व्हेरी युजफुल फॉर डिजिटल मार्केटिंग. त्यानंतर आरबी सोल्युशन्सचे राहुल बागुल यांनी पण रिव्ह्यू टाकला की मी राहुल बागुल, ऑनलाईन टेंडर, डिजिटल सिग्नेचर, ऑनलाईन कामे करतो. मी माझे फॉर्म चालू केले तेव्हा कस्टमर मिळण्यास अडचणी येत होती कारण जाहिरात पूर्णपणे होत नव्हती. तेव्हा मला लक्षात आलं की डिजिटल मार्केटिंगच्या सहाय्याने जाहिरात करणे सोपे होऊ शकते. याचा फायदा असा आहे की कस्टमरला माझ्याकडे येण्याची गरज नाही, कारण तो ईमेलच्या सहाय्याने डॉक्युमेंट्स पाठवू शकतो, पेमेंट सुद्धा ऑनलाईन मला पाठवू शकतो. मग मी पीकेसी डिजिटल यांचा 10 दिवसांचा ऑनलाईन कोर्स केला. मला 100% हा कोर्सचा फायदा झाला. कोर्स खूप सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे. मला पीकेसी डिजिटलने जशी मदत आता केली तशी यापुढे करत राहतील किंवा करतील अशी अपेक्षा. असे असंख्य रिव्ह्यूज, ग्रॅटिट्यूड, अक्षरशः आशीर्वाद लोकांचे भेटत आहेत जेव्हापासून मी हा व्यवसाय सुरू केला, या प्रकारची ट्रेनिंग देणं सुरू केली. आणि यामुळे खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी ऑल द म्हणजे टाइम माझ्या सोबत असती तसा अनुभव मला नेहमी येतो. असे शेकडो रिव्ह्यूज तुम्हाला मी दाखवू शकतो, पण त्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही. आपला आजचा उद्देश हा तुम्हाला ट्रेनिंग देणं आहे. केवळ ही ट्रेनिंग तुम्ही एका जबाबदार आणि यशस्वी व्यक्तीकडनं घेताय याची तुम्हाला जाणीव असावी, यासाठी हे रिव्ह्यूज तुम्हाला दाखवलेत. हे आमचं फेसबुक पेजची लिंक आहे, facebook.com/pkc digital. या पेजवर जाऊन तुम्ही उर्वरित रिव्ह्यूज बघू शकता. खूप चांगल्या शब्दांमध्ये लोकांनी आमच्याबद्दल भरभरून रिव्ह्यू शेअर केलेले आहेत. आता तुम्हाला जे स्क्रीनशॉट्स दाखवले, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते फक्त 2 पेमेंट गेटवेचे आहेत. या व्यतिरिक्त डायरेक्ट बँक ट्रान्सफर, गुगल पे, फोन पे, पेटीएम या सगळ्यावर आलेले पेमेंट वेगळे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वाय दिस सिम्पली वर्क्स, म्हणजे हे कसं काम करतं, म्हणजे इतक्या सहज कसं काम करू शकतं. याचं कारण असं आहे, कारण हा फॉर्म्युला जो मी तुम्हाला देणार आहे किंवा आता जो देत आहे तुमच्यासोबत, जो शेअर करतोय मी, हा एका प्लग अँड प्ले सारखा काम करतो. प्लग अँड प्ले म्हणजे जस्ट तुम्ही स्विच ऑन करायचंय आणि ते सुरू होऊन जाईल. तर हा प्रोग्राम मी असा डिझाईन केला आहे की स्टेप्सला फॉलो करा, म्हणजे कॉपी करा, त्यांना फॉलो करा, इम्प्लिमेंट करा आणि रिझल्ट मिळवा. दॅट्स इट. इतका सिम्पल हा सगळा पॅटर्न आम्ही डिझाईन केलेला आहे.
तर मी म्हटल्याप्रमाणे आम्ही ही ट्रेनिंग तयार केली, त्याची 5 मुख्य कारणं आहेत जी तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडतील. रिझन नंबर 1, आपला डिजिटल मार्केटिंग एजन्सी व्यवसाय करण्यासाठी भारतात खूप मोठी संधी आहे आणि हीच योग्य वेळ आहे. 2020 हे भारतासाठीच नाही, संपूर्ण जगासाठी डिजिटल रेव्होल्युशन आहे आणि या रेव्होल्युशन मध्ये जे लोक या व्यवसायामध्ये उतरतील ते लोक नक्कीच भविष्यात मार्केटला लीड करणार. कारण लक्षात घ्या, कुठल्याही संधीचं महत्व हे सुरुवातीच्या काळात खूप जास्त असतं. नंतर एकदा सगळीकडे त्याची स्टॅग्नन्सी जर वाढली, म्हणजे खूप साऱ्या लोकांनी त्यात पाऊल टाकलं, तर अर्थात कॉम्पिटिशन वाढणार आहे. पण आजची ही वेळ अशी आहे की आपण जगामध्ये सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन आहोत इंटरनेट युजर्सचं. यस, इंडिया हे जगातलं सेकंड नंबरचं सगळ्यात मोठं इंटरनेट युजर्स असणारा देश आहे आणि इंटरनेट युजर्स इज इक्वल टू डिजिटल मार्केट. म्हणजे हे खूप मोठं मार्केट आहे आणि जगातील सगळ्या ई कॉमर्स कंपन्या, सगळ्या डिजिटल कंपन्या, इव्हन कुठली सुई बनवण्यापासून तर विमान बनवण्यापर्यंत प्रत्येक प्रोडक्ट मध्ये डील करणारी कंपनी या इंडियन मार्केटला काबीज करण्यासाठी, इंडियन कस्टमर्सला सर्व्हिस देण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतायत. सेकंड म्हणजे कारण इकडे तुम्हाला दिसेल की इंडियन ऑनलाईन कन्झ्युमर स्पेंड्स टू हिट $100 बिलियन बाय 2020. म्हणजे डिजिटल माध्यमांवरती किंवा डिजिटल माध्यमातून इतका पैसा, इतकी शॉपिंग हे इंडियन्स 2020 मध्ये करणारे. हा द इंडियन एक्सप्रेसचा न्यूज आर्टिकल आहे त्यांचं, ज्याच्यामध्ये त्यांनी हे कव्हर केलं होतं. आता साधारणतः लोक आपल्या दिवसातील 4-4.5 तास फोनमध्ये, म्हणजे सोशल मीडियावरती किंवा गुगलवरती सर्च करताना किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवरती व्यतीत करताय किंवा तो वेळ ते घालवत आहे. आता डिजिटल वर्ल्ड किंवा डिजिटल जे माध्यम आहे, या डिजिटल माध्यमाच्या भाषेत हे इतके सगळे लोक ऑनलाईन आहेत. याचा अर्थ या सगळ्या लोकांना ऑनलाईन प्रोडक्ट्स प्रमोट करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, अजून कुठलीही कंपनी असेल, या कंपन्यांच्या भरमसाठ जाहिराती तुम्हाला तुमच्या फोनमध्ये, तुमच्या मेलच्या इनबॉक्समध्ये, कुठल्याही ॲपमध्ये, व्हॉट्सअपवर, फेसबुकवरती, गुगलवर, सगळीकडे तुम्हाला या सगळ्या ॲड्स दिसतील. जास्त लोकांनी इंटरनेटचा वापर करणं याचा अर्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुठलाही व्यवसाय इंटरनेटच्या माध्यमातून नेण्यासाठी ही योग्य संधी आहे. हा एक स्टार्टअप दिल्ली नावाचा ग्रुप आहे, यातले जस्ट स्क्रीनशॉट तुमच्या माहितीसाठी, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी टाकलेत. याचा ओव्हरव्ह्यू असा आहे की ड्यू टू consistently increasing demand, the industry is estimated to grow at compounded annual growth rate of 30% to become ₹27,000 crores industry by 2020. हा कन्सल्टंट्स रिव्ह्यू आहे 2019 मध्ये पब्लिश झालेला. इकडे तुम्ही बघत असाल की खूप सारे लोक, म्हणजे आय एम लुकिंग फॉर डिजिटल मार्केटिंग एजन्सी, आय एम लुकिंग फॉर डिजिटल प्रमोशन, नीड डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्स वेबसाईट डिझायनर, लुकिंग फॉर वेबसाईट डेव्हलपमेंट. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती लोक डिजिटल मार्केटर्सला आणि डिजिटल कन्सल्टंट्सला, डिजिटल एजन्सीजला सर्च करताय. आता मोठी अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आहे. सेकंड लार्जेस्ट बेस्ट ऑफ इंटरनेट युजर्स जर इंडिया आहे, याचा अर्थ काय होतं की इन्क्रीज इन ऑनलाईन शॉपिंग. म्हणजे लोक खूप मोठ्या प्रमाणावर, अगदी कार खरेदी करण्याचा साठी आपण जरी ती ऑनलाईन कार शॉपिंग करत नसलो, कारची खरेदी आपण शोरूम मध्ये जाऊन करतो, पण कुठली कार विकत घ्यायची याचा निर्णय हा 100% ऑनलाईन रिव्ह्यूज, ऑनलाईन व्हिडिओज, ऑनलाईन ऍड हे सगळं बघून ठरवलं जातं. इतका प्रभाव इंटरनेटचा भारतामध्ये वाढलेला आहे. आता यामध्ये तिसरा आपल्यासाठीचा महत्वाचा मुद्दा आहे की हाय डिमांड फॉर कन्सल्टंट्स अँड सर्व्हिसेस. जर या देशामधील 20% पॉप्युलेशन, जवळपास 20%चं पॉप्युलेशन हे इंटरनेटच्या संपर्कात या मागच्या 6 महिन्यातच आलं. म्हणजे जवळपास 70 कोटीचा आकडा आपण पार केलाय इंटरनेट युजर्ससाठी, युजर्सच्या दृष्टीने जर आपल्याला बघायचं असेल तर. आणि सेलफोन युजर्सची संख्या आणखी त्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ काय
ज्या ठिकाणी ग्राहक असेल त्या ठिकाणी जाहिरात करावी हा व्यवसायाचा नियम आहे. आणि खूप सारे व्यावसायिक आहेत जे त्यांच्या प्रोडक्ट्सला या इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग एजन्सीजचा वापर करण्यासाठी उत्सुक आहेत. फक्त त्यांना आपली सर्व्हिस, आपली ऑफर जी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डिजिटल मार्केटिंग एजन्सीजनी करायचं आहे. आणि ही डिमांड तुमच्या माहितीच तो असं नाही की मोठ्या शहरांमध्ये, अगदी छोटं 5,000 लोकसंख्येचं खेडगाव जरी असेल, माझे अनेक क्लायंट्स आहेत ज्यांच्याकडं कृषी किंवा त्या संबंधित काम करणाऱ्या कंपन्यांचं काम आहे, जे अगदी 5,000, 10,000 लोकसंख्येच्या गावांमध्ये त्यांची दुकानं आहेत. ते देखील त्यांची ऍड फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून करतायत. आता 2 नंबरचं रिझन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, लॉकडाऊन मध्ये भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 20% इतकी वाढली आहे, म्हणजे जवळपास 70 कोटी प्लस. तुम्ही बघितलंच असेल की एक जी गोष्ट होती, मोबाईल फोन ज्याच्यापासून आपल्या मुलांना दूर ठेवण्यासाठी सगळेच पालक प्रयत्न करायचे. अक्षरशः पालकांना त्यांच्यासाठी नवीन हँडसेट विकत घ्यावे लागले, कारण सगळं एज्युकेशन ऑनलाईन झालंय. त्यामुळे काय झालं की जे लोक आयुष्यात ज्यांनी कधी स्मार्टफोन वापरला नाही किंवा इंटरनेट नव्हती वापरली, अशा कुटुंबांमध्ये, अशा फॅमिलीजमध्ये देखील आता इंटरनेट गेलंय. आणि यामुळे सर्व प्रकारचे व्यावसायिक, सगळ्या प्रकारचे बिझनेसेस त्यांच्या मार्केटिंग करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग एजन्सी हायर करत आहेत. म्हणजे काय झालं इकडं की खूप मोठी मागणी आहे आणि कमी कुशल मनुष्यबळ आहे. एक उदाहरण तुम्हाला मला सांगायला आवडेल. डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करत असताना माझ्याकडे देखील आमच्याकडं पीकेसी डिजिटलकडं क्लायंट्सची भरपूर डिमांड असते नेहमीच. लॉकडाऊन मध्ये तरी खूप वाढली होती. तर त्यावेळेला मॅनपॉवर वाढवण्यासाठी मी औरंगाबाद आणि सराउंडिंग एरियामध्ये डिजिटल मार्केटरसाठी ऍड देऊन म्हणजे काही रिक्रुटमेंट करण्याचा प्रयत्न केला होता. लिटरली 15 दिवसांचा ऍड कॅम्पेन करून त्याच्यावर काही हजारो रुपये खर्च करून मला एकही कॅन्डिडेट ऍप्रोप्रिएट सापडला नाही, जो की सर्टिफाय आहे. आणि इव्हन मी सर्टिफिकेटची आमच्याकडे अट पण नव्हती. प्रॅक्टिकल नॉलेज जर त्याला असेल आणि त्याचं एज्युकेशन 10th असेल तरी पण मी त्याला हायर करायला तयार होतो. मात्र मला त्या लेवलचा एम्प्लॉई औरंगाबाद सारख्या शहरात नाही भेटला. आता तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, छोट्या जिल्ह्यात, मोठ्या जिल्ह्यात जिथं असाल तिकडं तुम्ही टेस्ट करून बघा, चेक करून बघा की डिजिटल मार्केटिंग मध्ये कुशल असणारं स्किल्ड मॅनपॉवर, स्किल्ड लेबर नाही म्हणता येईल त्याला, कुशल मनुष्यबळ, मॅनपॉवर तुम्हाला भेटतं का, तुम्ही चेक करा. 100% मागणी वाढलेली आहे आणि या प्रकारचा पुरवठा खूप कमी आहे. चायना नंतर भारताचा नंबर आहे इंटरनेट युजर्स मध्ये आणि ती जी संख्या आहे ती जवळपास 74 कोटीच्या पुढे गेली आता. आणि हे सगळे जे स्क्रीनशॉट्स आहेत हे थोडेसे 2019-20 मध्ये झालेले सर्वेज आहेत, 20च्या सुरुवातीला. आता 20 आणि 21 मध्ये ज्या काही म्हणजे फिगर्स येतील त्या तर खूप खूप प्रचंड प्रमाणात वाढलेल्या असतील. आपल्या 5 कारणांपैकी तिसरं कारण आहे पुढचं, की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीला अगदी सहज व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे आपल्याकडं इतर देशांच्या तुलनेत फार सोपी पद्धत आहे. क्लिष्ट किंवा अवघड अशा स्टेप्स त्याच्यामध्ये नाहीये. नॉर्मली एक साधं गुमास्ता किंवा शॉप ऍक्टचं इंटिमेशन, रजिस्ट्रेशन देऊन वय वर्ष 18 पेक्षा जास्त असलेला किंवा 18 पेक्षा कमी असलेला देखील व्यक्ती भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा लिगल व्यवसाय अगदी 2 दिवसात सुरू करू शकतो. त्यामुळं डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्याच्या मागचं खूप मोठं आणि चांगलं कारण आहे. याला कुठल्याही प्रकारची लायसन्सिंग किंवा परमिशन किंवा ऑथरायझेशन तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाहीये. आता तुम्हाला वाटेल की नेमकं हो ठीक आहे, पण सहज व्यवसाय सुरू करू शकतो, पण नेमकं करायचं काय? तर हा एकदम सिंपल पॅटर्न आहे की या एका बाजूला तुम्ही आहेत जे की तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला आहे, दुसऱ्या बाजूला तुमचा क्लायंट आहे. तुम्हाला जस्ट त्यांना डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, ऍप डिझायनिंग किंवा त्यांच्या ऑनलाईन मार्केटिंग संदर्भातल्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस ऑफर करायच्या आणि त्यासाठी त्यांना चार्ज करायचंय. इतका सोपा हा बिझनेसचा पॅटर्न आहे. आता यामध्ये तुम्हाला परत प्रश्न पडेल की माझा क्लायंट कोण आहे? तुम्ही
म्हणजे या बाबतीत मला डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीत तर मी असं म्हणेल की जस्ट वॉक आउट ऑफ युअर हाऊस अँड एव्हरी सिंगल शॉप, एव्हरी सिंगल शोरूम, एव्हरी सिंगल ऑफिस, एव्हरी सिंगल हॉटेल, स्कूल, क्लासेस, क्लॉथ स्टोअर, मल्टीप्लेक्सेस, पार्लर, सलून, लिटरली एव्हरी बिझनेस यू सी आउट देअर इज युअर क्लायंट. तुम्ही बाहेर निघाल्यानंतर जो कुठला व्यवसाय तुम्हाला दिसेल तो तुमचा क्लायंट आहे. लक्षात घ्या, प्रत्येक व्यावसायिकाला आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि 2020 मध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय, तुमचा मेसेज, तुमचं प्रोडक्ट पोहोचवण्याचं एकमेव माध्यम म्हणजे डिजिटल मार्केटिंग आहे. 4 नंबरचं रिझन नंबर 4 आहे की तुम्ही तुमच्या सर्व्हिसेसच्या बदल्यात अतिशय प्रीमियम चार्जेस आकारू शकता. कारण या इंडस्ट्रीची डिमांड इतकी आहे आणि या इंडस्ट्रीचा सप्लाय म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ दॅट स्किल्ड मॅन पॉवर हा तेवढ्या प्रमाणात नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे किंवा तुमच्या सर्व्हिसेसमधून तुम्ही रिझल्ट देणार आहे. ऑब्विसली आता आमच्या काही सर्व्हिसेसमध्ये अक्षरशः काही क्लायंट्सला मंथली 1 लाख रुपीज पर्यंतचा रेव्हेन्यू त्यांचा वाढतोय. तर त्या 1 लाख रुपीज मधनं 50,000 रुपीज आम्हाला देण्यासाठी त्यांना असं काही फार हेजिटेशन येत नाही. हे काही तुम्हाला इनवाइस दाखवतोय, मेसर साई एजन्सी, समर्थनगर, जालना, 25,000 रुपीज पर मंथ प्रमाणे यांचं एक 90 दिवसाची ड्राईव्ह आपण केली होती. त्यासाठी आम्ही त्यांना 75,000 रुपीज चार्ज केलेत. या प्रकारचं इन्कम सोर्स किंवा या प्रकारचे प्रीमियम चार्जेस तुम्ही त्यांना आकारू शकता. डिजिटल मार्केटिंगच्या फील्डमध्ये, या करिअरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बिझनेसच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात. आपण मंथली बेसिसवरती पण त्यांच्याकडनं चार्जेस घेऊ शकतो किंवा त्यांच्याशी अगदी रिअल इस्टेटचे आमचे काही क्लायंट्स आहेत ते आम्ही त्यांच्यासोबत पार्टनरशिप बेसवर काम करतो. म्हणजे त्यांच्या फ्लॅटच्या मार्केटिंग करत असताना जो काही सेल होईल त्यातनं काही पर्टिक्युलर अमाऊंट ते आम्हाला डिजिटल मार्केटिंग एजन्सीजला देतात. तर या प्रकारचं प्रीमियम चार्जेस तुम्ही आकारू शकता. हे एक रिझन आहे. आणि 5 नंबरचं रिझन सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे भारतामध्ये खूप मोठं व्हर्जिन मार्केट, म्हणजे खूप मोठं मार्केट अजून शिल्लक आहे जे की अनटच आहे, अनटॅप आहे. त्याला अजून कोणी टच नाही केलेलं आहे. 50% जी लोकसंख्या आपली इंटरनेटच्या कक्षेत नाहीये ती येणाऱ्या 2 वर्षामध्ये, कारण प्रत्येक कंपनी या लोकसंख्येला लवकरात लवकर इंटरनेटच्या कक्षेमध्ये, इंटरनेटच्या इन्फ्लुएन्समध्ये, इंटरनेटच्या युजर्सच्या संख्येमध्ये समाविष्ट करण्यासाठी काम करतात. कारण इतकं मोठं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे इंडिया आहे लोकसंख्येच्या मानाने. प्रत्येक कंपनीला आपलं प्रोडक्ट जगभरातून या ठिकाणी पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी इंटरनेटचं जे प्रसार आहे तो फार झपाट्याने करण्यासाठी या कंपन्या देखील मदत करतात. तुम्हाला आठवत असेल की साधारणतः 500 ते 700 रुपयाला 1 GB डेटा 3-4-5 वर्षापूर्वी भेटायचा. रिलायन्स आलं, जिओ आलं, खूप मोठी क्रांती झाली. आज जेवढ्या डेटामध्ये मी माझं ऑफिस चालवायचो लॉंग अगो 2012-13 मध्ये, म्हणजे 3-4 GB पर डे, त्याच्यात माझं ऑफिस रन व्हायचं. आज माझ्या मुलाच्या सकाळच्या ब्रेकफास्टसाठी, 3 वर्षाच्या मुलाच्या सकाळच्या ब्रेकफास्टसाठी माझ्याच नाही कोणाच्याही घरामध्ये तीच स्टोरी आहे. जवळपास आपण त्याला जे युट्यूबवरती किंवा याच्यावर व्हिडिओ दाखवतो कार्टूनचे, 1-2 GB किंवा 2-3 GB त्याचंच कन्झम्पशन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण इंटरनेटचा वापर करतोय. आणि लक्षात घ्या, या म्हणजे व्हर्जिन जी लोकसंख्या आहे, व्हर्जिनशी माझा अर्थ असा की जे पहिल्यांदा इंटरनेटच्या कक्षेत येत आहेत, या सगळ्या लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून देण्यासाठीच्या ऑफर्स, सर्व्हिसेस यासाठी खूप अनलिमिटेड स्कोप आहे. तर हीच 5 कारणे आहेत ज्यामुळे मी हा व्हिडिओ ट्रेनिंग तयार केला आहे. आणि हीच 5 रिझन्स आहेत की का तुम्ही आजच आपला डिजिटल मार्केटिंग एजन्सीचा व्यवसाय सुरू करून प्रगती करायला हवी, तुम्हाला या क्षेत्राचा अनुभव असो किंवा नसो. आणखी एकदा थोडंसं विस्ताराने आपण बघूयात की डिजिटल मार्केटिंग एजन्सी का सुरू करायला पाहिजे. आता
भारताची परिस्थिती जर बघितली तुम्ही तर डिजिटल मार्केटिंगच्या स्किल्स शिकून एजन्सी सुरू का करावी, मग मी जॉब का करू नये, असाही प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये आला असेल. याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये जॉब मिळवणं आणि डिजिटल मार्केटिंगची स्वतःची कन्सल्टिंग एजन्सी किंवा डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करणं, याची जर आपण तुलना केली तर स्वतःचा व्यवसाय सुरू करणं कधीही चांगलं पर्याय असणार आहे. ते सोपंही असणार आहे. कारण ॲव्हरेज डिजिटल मार्केटर्स जे आहेत, जे कंपनीजमध्ये काम करतात, 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष आपल्या शिक्षणावर, डिग्रीवर खर्च केल्यानंतर त्यांना ॲव्हरेज 5 लाख रुपयाच्या आसपास इयरली पॅकेज भेटतं. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सीचा सुरू करण्याचा पर्याय जर निवडला तर या ठिकाणी 50,000 रुपीज सारखा प्रीमियम चार्ज तुम्ही करू शकता आणि 5 ते 6 क्लायंटला सर्व्ह करून, फक्त 5 ते 6 क्लायंटला सर्व्ह करून इयरली जे पॅकेज आहे डिजिटल मार्केटरचं, त्याच्या इतकं इन्कम तुम्ही मंथली कमवू शकता. इतका स्कोप या डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या बिझनेसमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर माझ्याकडे स्किल असेल, मला काय म्हणता येईल त्याला, तेवढी समज असेल, मला तेवढं ज्ञान असेल, तर मी स्वतःचा व्यवसाय वाढवायला पाहिजे ना. दुसऱ्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याच्याकडे नोकरी करून मी त्याला मोठं करण्याचं काम नाही करायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. पुढचं एक महत्वाचं त्याच्यासाठीचा गोष्ट म्हणजे नो ऑर व्हेरी लेस इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट याला नगण्य अशी आहे. कारण तुम्ही डिजिटल मार्केटिंगची एजन्सी सुरू करू शकता फक्त एक लॅपटॉप आणि इंटरनेटचं कनेक्शन या इन्व्हेस्टमेंटमध्ये. यासाठी तुम्हाला कुठलंही ऑफिसची गरज नाहीये, कुठल्याही फर्निचरची गरज नाहीये, स्टाफची गरज नाहीये, टीम सेटअपची गरज नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे या क्षेत्रामुळं, डिजिटल मार्केटिंगच्या या क्षेत्रात जर तुम्ही आले तर हे एकमेव असं क्षेत्र आहे की हे तुम्हाला कुठूनही काम करण्याची संधी देतं. आता या लॉकडाऊनने आपल्याला वर्क फ्रॉम होमची ओळख तर करून दिलीच आहे चांगल्या प्रकारे. आपल्यापैकी अनेक जण घरून काम करतायत. मात्र ॲज अ डिजिटल मार्केटर माझं ऑफिस सेटअप आहे. कारण आम्ही थोडंसं म्हणजे मोठ्या लेवलला, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी रँकिंगला आमची एजन्सी आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगवेगळ्या व्हर्सटाईल प्रोग्राम्समध्ये आम्ही काम करतो. त्यामुळं नक्कीच माझं ऑफिस सेटअप आहे. मात्र इनिशियली ह्या सगळ्या गोष्टी मी देखील घरूनच केल्या होत्या आणि आजही माझ्या कामापैकी अनेक म्हणजे 50% पेक्षा जास्त महत्त्वाचं काम मी माझ्या घरूनच करतो. कारण मी जस्ट माझा लॅपटॉप ओपन केला, इंटरनेट कनेक्ट केलं, तिथनं मी माझं काम करू शकतो. ही चॉईस किंवा हे फ्रीडम तुम्हाला या डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या बिझनेसमधनं भेटू शकतो. पुढचं महत्वाचं रिझन म्हणजे क्लायंट्स ऑफ युअर चॉईस. म्हणजे तुम्हाला जे लोक आवडतात, जी फील्ड तुम्हाला आवडते, त्यांच्यासोबत काम करण्याची तुम्ही चॉईस तुमच्याकडे असते. म्हणजे यामध्ये असं नाही की कोणीही कस्टमर ज्याच्यासोबत तुम्हाला काम करण्याची इच्छा नाही तो तुमचा कस्टमर होईल. आता मला रिअल इस्टेट आणि हॉटेलिंग हा माझा इंटरेस्टचा विषय आहे. तर मी सुरुवातीचे माझे क्लायंट्स त्याच फील्डमधले घेतले होते, कारण मला रिअल इस्टेटमध्ये काम करायला आवडायचं किंवा त्याबद्दल मला बरीच माहिती होती. दुसरं माझं काही मॅनपॉवर पण आम्ही प्रोव्हाइड करतो हेल्थ डिपार्टमेंटला. त्यामुळे डॉक्टर्स सोबत माझा खूप चांगला टच किंवा खूप चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर. म्हणजे क्वचित गव्हर्नमेंट सेक्टरमधील कोणी डॉक्टर असतील जे मला ओळखत नाहीत. तर त्यामुळे मी डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस फॉर डॉक्टर्स असंही एक नवीन प्रोडक्ट सुरू केलंय. नुकतंच आम्ही त्याच्यावर काम सुरू केलंय. लवकरच आम्ही डॉक्टर्सला ती सर्व्हिस देऊ. कारण मला असं वाटतं की मी डॉक्टर्सना ओळखतो, त्यांचे प्रॉब्लेम्स मला कळतात, त्यांचा बिझनेसची काय गरज आहे, त्या बिझनेसला कुठल्या प्रकारचा सपोर्ट हवा आहे हे मला कळतं, असं मला वाटतंय. त्यामुळे मी माझ्या आवडीची फील्ड निवडतो. त्यामुळे तुम्ही देखील एक्झॅक्टली तुम्हाला आवड असणाऱ्या फील्डमधील क्लायंट्स तुम्ही या डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या थ्रू सर्व्ह करू शकता. पुढचं महत्वाचं कारण आणि आय थिंक सगळ्यात महत्वाचं म्हणता येईल याला, कारण हाय प्रॉफिट मार्जिन्स अँड सेन्स ऑफ प्राईड. म्हणजे कन्सल्टिंग बिझनेस हा खूप कमी फिक्स कॉस्ट, म्हणजे याच्यामध्ये फिक्स कॉस्ट काय, जे तुम्ही तुमचे ह्युमन आवर्स, वर्किंग आवर्स टाकताय इनिशियली, तीच तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे तुम्ही चार्ज केलेल्या रकमेपैकी जवळपास 90% रक्कम ही तुमची मार्जिन आहे. कारण तुम्हाला ऑफिसचं रेंट नाही आहे, स्टाफचे पेमेंट्स नाही आहेत, कुठले रॉ मटेरियल नाही आहे. यासाठी युअर ब्रेन इज युअर रॉ मटेरियल.
तुमची आयडिया, तुमचं कन्सेप्ट, तुमचं बुद्धी तुम्ही जी वापरताय तेच तुमचं रॉ मटेरियल आहे आणि दॅट इज ॲब्सोल्युटली फॉर फ्री तुमच्यासाठी. पण तुम्ही याचा चार्ज क्लायंटला लावणार आहे. त्यामुळं 80% पेक्षा याच्यामध्ये मार्जिन आहे. आणि या गोष्टीमुळे, या एका भावनेमुळे ना तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि तुम्हाला म्हणजे प्राऊड फील होतं की मी माझ्या पॅशनवर काम करतोय, म्हणजे मला जे आवडतं त्याच्यावर मी काम करतोय, मी माझ्या अटींवर काम करतोय, मी माझ्या काय म्हणता येईल जे डिझायर्स होते त्या डिझायर्सच्या हिशोबानेच मी काम करतोय, अशी एक प्राऊड फिलिंग पण तुम्हाला येते. पुढचा महत्वाचा याच्यामधला डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्याच्या मागचं आणखी एक कारण असं आहे की सस्टेनेबिलिटी अँड लॉंग टर्म. हा जॉब जो आहे ना तो काय म्हणता येईल हॉट म्हणजे द नीड ऑफ द डे आहे 2020 मध्ये. आणि 21 मध्ये तर याची तीव्रता आणखी जास्त वाढणार आहे, कारण बाहेर जे कुठले बिझनेसेस आहेत त्या सगळ्यांना वाढायचं आहे आणि त्या बिझनेसेसला जर वाढायचं असेल तर त्यांना डिजिटल मार्केटिंग शिवाय दुसरा सोपा आणि लगेच रिझल्ट देणारा पर्याय नाहीये. आणि त्यासाठी ते एजन्सीजला लॉंग टर्म च्या बेसिसवरती हायर करण्यासाठी डेस्परेट आहेत. एकंदरीत काय तर डिजिटल मार्केटिंग एजन्सी तुम्हाला तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म करायला मदत करेल आणि तुम्ही प्राऊडली एकदम अभिमानाने सांगू शकाल जे काही तुम्ही करताय की येस, आय एम द ओनर ऑफ XYZ डिजिटल मार्केटिंग एजन्सी अँड आय एम डुईंग सो वर्क. म्हणजे हे काय असं बोरिंग खूप लोक करतायत त्या टाईप मधला हे प्रोफेशन नाहीये. दिस इज समथिंग डिफरंट अँड दिस इज समथिंग दॅट यू विल बी प्राऊड टू शेअर विथ एव्हरीबडी. आता यामधल्या काही मिसकन्सेप्शन्स पण मला तुमच्या तोडायच्या आहेत किंवा तुम्हाला सांगायच्या आहेत. सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग कन्सल्टंट्सला खूप कॉम्प्लिकेटेड ऍडवाइस द्यावे लागतात. तो म्हणजे कोणीतरी असा खूप सुपर ब्रेन, सुपर ह्युमन, म्हणजे तो काय म्हणतात आईन्स्टाईनच असायला पाहिजे, तो एखादा शास्त्रज्ञ असायला पाहिजे, ह्या टाईपचा एक गैरसमज आहे. तर अशातला कुठलाही प्रकार नाहीये. अगदी 16-17 वर्षाचे मुलं जे 10वी पण ज्यांची झालेली नाही किंवा जे 10वी नापास आहेत असे लोक डिजिटल मार्केटिंग मध्ये यशस्वी करिअर करताय. कारण डिजिटल मार्केटिंग मधली जी ऍडवाइस किंवा जी सर्व्हिस तुम्हाला द्यायची आहे ती कस्टमर सोबत डिस्कस करून त्याच्या नीड्स मॅच करण्याचं किंवा त्याच्या बिझनेसच्या नीड्स मॅच करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि हे अगदी कोणीही सहज शिकून या प्रकारच्या डिजिटल ऍडवाइसेस आपण कस्टमरला चांगल्या चार्जमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. दुसरा महत्वाचा किंवा खूप मोठा गैरसमज असा की इट इज मॅन्डेटरी टू गेट प्रोफेशनल सर्टिफिकेशन. म्हणजे एखाद्या कॉलेजचं, एखाद्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला काहीतरी सर्टिफिकेशन पाहिजे, असा एक त्यातला खूप मोठा गैरसमज आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी स्वतः म्हणजे मी यातल्या खूप इंटेन्सिव्ह ट्रेनिंग स्किल्स अडॉप्ट केलेल्या आहेत, पण मी या कुठल्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकलेलं नाही. म्हणजे थोडक्यात सर्टिफिकेशन यासाठी नगण्य आहे आणि यासाठी खूप स्किल्स लागतात, हाही एक गैरसमज आहे. ज्या प्रकारे आपण ABCD शिकत शिकत इंग्रजी लिहायला बोलायला शिकलो, ज्या प्रकारे आपण कानामात्रा शिकत हिंदी लिहायला वाचायला शिकलो, त्याच प्रकारे डिजिटल मार्केटिंग मधली प्रत्येक स्किल शिकता येते. आणि मार्केटला काहीही पडलेली नाहीये की तुम्ही काय सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, कुठलं तुमचं सर्टिफिकेशन आहे, कुठली डिग्री आहे तुमच्याकडे. मार्केट नीड्स द रिझल्ट्स ओनली. तुम्हाला जस्ट रिझल्ट प्रोड्यूस करायचे, दॅट्स इट. पुढचा एक गैरसमज असा आहे की डिजिटल मार्केटिंगची एजन्सी सुरू करण्यासाठी एक फॅन्सी कॉलेजची डिग्री लागेल, एखाद्या खूप चांगल्या आणि खूप मोठा जॉबचा एक्सपिरियन्स लागेल. तर हे चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारच्या एक्सपिरियन्सची तुम्हाला आवश्यकता नाहीये, कारण डिजिटल मार्केटिंग इटसेल्फ अशी फील्ड आहे की ज्यामध्ये तुम्हाला जस्ट काही टूल्स शिकायचे, काही टेक्निक्स शिकायच्या आहेत आणि त्या टेक्निक तुमच्या कस्टमरच्या, तुमच्या क्लायंटच्या नीड प्रमाणे त्याला त्याच्या व्यवसायाच्या वाढीसाठी कशा वापरता येतील त्याचा विचार करायचा आहे. आणि हे एनीबडी, कोणीही, तुम्ही गुगलवरती पण रिसर्च करू शकता. भारतामधले सगळ्यात जास्त सक्सेसफुल डिजिटल मार्केटर हे कॉलेज ड्रॉपआउट आहेत. म्हणजे ते 10वी-12वी पण नाही गेलेले त्यांनी, कारण त्यांच्या शाळेतल्या शिक्षणाचा आणि या डिजिटल मार्केटिंग मधल्या स्किल्सचा अर्थार्थी संबंध नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकली शिकायचं आहे आणि ते इम्प्लिमेंट करायचं आहे.
पुढचा एक गैरसमज असा आहे की तुम्हाला यासाठी ऑफिस लागल, फॅन्सी तुम्हाला सूट बूट टाय वगैरे घालून राहावं लागेल आणि त्याच टाईपचे लोक हायर करावं लागतील. नो नीड. हा खूप मोठा गैरसमज आहे. यासाठी तुम्हाला ऑफिसची आवश्यकता नाहीये. मी औरंगाबाद मधून अक्रॉस इंडिया आम्ही सर्व्हिसेस देतो. मोस्टली महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व्हिसेस देतो. माझे 1% क्लायंट देखील आजपर्यंत माझ्या ऑफिसला आलेले नाहीयेत. थ्रू आउट द इंडिया माझे 3,500-4,000 हजार स्टुडंट बिझनेस कोर्सचे आहेत. आमच्या दुसऱ्या ऍग्रिकल्चरल विंगचे 2-3 हजार स्टुडंट आहेत. असा एकंदरीत आमचा 10,000 पर्यंतचा स्टुडंट बेस आहे. यांच्यापैकी क्वचित एखादा स्टुडंट माझ्या ऑफिसपर्यंत आलेला आहे. ऑफिसचा आणि या बिझनेसचा काही संबंध नाहीये. हा, एकदा तुमचा बिझनेस वाढल्याच्या नंतर इट्स युअर चॉईस. म्हणजे तुम्हाला त्याला आणखी नेक्स्ट लेवलला न्यायचं असेल तर ऑफिस सेटअप इट्स नेसेसरी ऑर नॉट हे तुम्हाला ठरवायचं. पण इनिशियली हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही फॅन्सी किंवा सोफिस्टिकेटेड टूल्सची, ऑफिसच्या सेटअपची, फर्निचरची, त्या छान छान MBA असणाऱ्या, छान छान दिसणाऱ्या स्टाफची गरज नाहीये. हा असा बिझनेस आहे की जो तुम्ही तुमच्या एकट्याच्या हिमतीवर, एकट्याच्या स्किलवर सुरू करणार आहात. आता मी तुम्हाला इकडे एक फॉर्म्युला देतोय जो की जस्ट हे मॅथमॅटिक नाहीये, हे मी केलंय ऑलरेडी. जो फॉर्म्युला मी तुम्हाला देतोय, सपोज तुम्हाला वर्षाला 20 लाख रुपयापर्यंतचा इन्कमचा तुमचा टार्गेट किंवा तुमचा गोल सेट केलाय तुम्ही आणि तो तुम्हाला क्रॅक करायचा आहे. आणि लेट्स से तुम्ही तुमच्या सर्व्हिसेससाठी 15,000 रुपये पर मंथ चार्ज करताय, जो की मी खूप कमी चार्ज सांगतोय. ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंगच्या 100% सर्व्हिसेस डिलिव्हर करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्या 40,000, 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख पर्यंतचा प्रीमियम चार्ज त्यांच्या कस्टमरला करत असतात. तर आपण लेट से की तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुम्ही 15,000 रुपीज पर मंथनी तुम्ही हे करतायत. आणि हे सगळं खूप म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ऐकत असाल तर तुम्हाला हे म्हणजे वेगळं वाटेल, पण हे डे टू डे आम्ही करतो आणि आमचा फॉर्म्युला वापरून अनेक लोकांनी हे केलंय. 15,000 रुपये पर मंथने तुम्हाला साधारणतः 20 लाख रुपये जर तुम्हाला बनवायचे तर त्यासाठी तुम्हाला किती लोक किंवा किती बिझनेसेस पाहिजे माहितीये का? फक्त 12. आणि मॅथमॅटिक्स जर तुम्हाला करता येत असेल, गुणाकार भागाकार, 15,000 रुपयांनी फक्त 12 क्लायंट तुम्हाला मिळवायचे 20 लाख रुपये पर इयर क्रॅक करण्यासाठी. म्हणजे 15,000 गुणिले 12 म्हणजे हे अराउंड 1,80,000 एका क्लायंटचे होतात. आणि 12 क्लायंट जर तुम्ही केले तर तुमचं जातं 21,60,000. आणि हे सहज शक्य आहे. जस्ट तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीच्या बाहेर डोंकून बघा, तुम्हाला शेकडो बिझनेसेस तुमच्या घराच्या बाजूलाच दिसतील. आपल्याला तुमच्या पूर्ण शहरातून फक्त 12 बिझनेसेस पाहिजेत. आणि लिटरली 50,000, 60,000 पेक्षा जास्त प्रीमियम चार्जेस वरती आम्ही हे बिझनेसेस, आम्हीच नाही, डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामधली प्रत्येक एजन्सी हँडल करते. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की अनफॉर्च्युनेटली हे जे इन्कम आहे ना, IIT, IIM सारखे एकदम भारतामधले ज्या टॉपमोस्ट बिझनेस स्कूल्स आहेत त्या स्कूलमधनं ग्रॅज्युएट होऊन पण 20 लाख रुपये पर इयरचा इन्कमचा जो गोल आहे तो क्रॅक करता येत नाही. कारण कन्सल्टिंग किंवा एंटरप्रेन्योरशिपमध्ये जी पॉसिबिलिटी आहे, जी शक्यता आहे ती नोकरीमध्ये नक्कीच नाही आहे. आता आज तुम्हाला मी एका मेंटरशिप प्रोग्रामची ओळख करून देणार आहे की जो प्रोग्राम थोडक्यात तुमच्या यशस्वी डिजिटल मार्केटिंगच्या व्यवसायाकडे तुम्हाला नेणारी एक शिडी आहे. जस्ट तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, ही शिडी तुम्हाला ज्या बाजूला घेऊन जाईल त्या बाजूला तुम्हाला जायचंय. या मेंटरशिपच्या प्रोग्रामचा उद्देशच असा आहे की जर तुम्ही ऑलरेडी या क्षेत्रात असाल, कन्सल्टिंगच्या किंवा डिजिटल मार्केटिंगच्या, तर तुम्हाला आहे त्याच तुमच्या बिझनेसमध्ये डबल, दुप्पट म्हणजे तुमच्या आत्ताच्या पैशांपेक्षा खूप जास्त पैसे चार्ज करणारे क्लायंट्स तुम्हाला मिळायला हवेत. आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला तुमची एजन्सी सुरू करून येत्या 30 दिवसामध्ये, यस, इन द नेक्स्ट 30 डेज मध्ये तुमचा पहिला हाय पेईंग क्लायंट मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करायची किंवा तुम्हाला तो क्लायंट मी मिळवून देणार आहे, या प्रकारचा डिझाईन या प्रोग्रामचा आपण केलेला आहे. आता या डिजिटल मार्केटिंग एजन्सी किंवा डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्राचं तुम्हाला महत्व तर कळालं, किती पॉसिबिलिटीज आहेत ते पण कळालं. तर या पॉसिबिलिटीज जाणून तुम्हाला हे यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे आणखी 2 ऑप्शन्स आहेत.
सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे हे सगळं तुम्ही स्वतः करा. हे कसं करायचं ते शिकण्यासाठी काही एक 10-12 लाख रुपये खर्च करा. तुमच्या लाईफ मधले, तुमच्या आयुष्यातले 2-3 वर्ष वाया घाला आणि त्यानंतर परत पस्तावा करा की अरे यार हे होत नाहीये. आता ऑप्शन नंबर 2 आहे की अशा एखाद्या व्यक्तीकडून शिका या प्रूव्हन स्ट्रॅटेजीज ज्याने या सगळ्या स्किल्स वापरून फक्त आपला बिझनेस उभारला नाही, तर या क्षेत्रात आपल्या बेस्ट सर्व्हिसेस देऊन आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. फॉर एक्झाम्पल पीकेसी डिजिटल. अनेक वर्षांपासून या स्ट्रॅटेजीज आम्ही स्वतःसाठी वापरतोय आणि त्या वापरून आम्ही दररोज नवीन क्लायंट्स मिळवतोय. तर अशा कोणाकडून तरी तुम्ही या स्किल्स शिका आणि 1, 2, 3 म्हणजे 3 स्टेपमध्ये तुम्ही तुमचा यशस्वी डिजिटल मार्केटिंगच्या करिअरला सुरुवात करा. तर तुम्ही काय निवडाल? व्हॉट विल यू चूज? युअर वाईज. आज ही ट्रेनिंग बघत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मला एका जबरदस्त प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवण्याचा एक आमंत्रण द्यायचं आहे, इन्व्हिटेशन द्यायचं आहे. आणि ते नुसतं इन्व्हिटेशनच द्यायचं नाही, तर हे आमंत्रण देऊन तुम्हाला यशस्वी होण्याची संधी मला द्यायची आहे. ज्या प्रोग्रामचं नाव आहे एजन्सी एक्सलेटर मेंटरशिप प्रोग्राम. हा प्रोग्राम म्हणजे काय ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. 5 आठवड्याची खूप जबरदस्त ट्रेनिंग आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, ज्यात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. पहिला आठवडा आहे बिझनेस फाउंडेशन्स. दिस इज वेअर वी विल बी वर्किंग ऑन हेल्पिंग यू डिसाइड लिगल स्ट्रक्चर ऑफ द एजन्सी. तुमच्या एजन्सीचे रजिस्ट्रेशन काय असायला पाहिजे, कुठं तुम्ही नोंदणी करायला पाहिजे, त्याचं नाव कसं असायला पाहिजे, तुम्ही कुठून सुरू करायचंय, कुठल्या बिझनेसला टार्गेट करायचंय. ठीक आहे, मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहेत, पण त्यापैकी कुठला बिझनेस तुम्ही म्हणजे कुठल्या क्षेत्राला तुम्ही टार्गेट करणार आहे. हॉटेल लाईनला करणार आहे, दवाखाने, लॉजिंग्स आहेत, बोर्डिंग्स आहेत, मंगल कार्यालय आहेत, जिम्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, क्लोथ स्टोअर्स आहेत, मोठमोठ्या कारचे शोरूम आहेत. यापैकी तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीला टार्गेट करणार आहे हे आपण ठरवणार आहोत. त्यानंतर तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन आपण यामध्ये बनवणार आहोत की नेमकं तुम्ही कशा प्रकारे ऑफर तुमची डेव्हलप करायची आणि कशा प्रकारे तुम्हाला खूप प्रीमियम चार्जेस पे करणारे क्लायंट्स भेटतील. याचबरोबर आपण याच्यामध्ये तुमचं पूर्ण बिझनेसचा ऑनलाईन सेटअप बघणार आहे, जसं की वेबसाईट तुमची आपल्याला करायची आहे, पेजेस आपले डिफरंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती हे करायचे आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडिया किंवा डिजिटल चॅनल्सवरती अकाउंट्स तुमचे आपल्याला तयार करायचे आहेत. हे वीक 1 मध्ये होणार आहे. वीक 2 मध्ये होणार आहे की स्किल्स अँड माइंडसेट. म्हणजे कुठलाही उद्योग करण्यासाठी तुमच्याकडे एक एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजकीय समज तुमच्याकडे असली पाहिजे. ती समज, तो माइंडसेट, एक हेल्दी आणि सक्सेसफुल लाईफस्टाईल कशी अडॉप्ट करायची आहे याच्यावर आपण काम करणार आहे. तुमचा माइंडसेट अक्षरशः टोटली शिफ्ट करणार आहे आपण. यासाठी खूप म्हणजे मी माझ्या 20-25 वर्षाच्या करिअरमध्ये जगातल्या म्हणजे भारतातल्या आणि बाहेरच्या अनेक ट्रेनर्सकडनं, कोचेसकडनं शिकलेल्या काही स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला देणार आहे. काही डेली रिच्युअल्स म्हणजे दैनंदिन गोष्टी पण तुम्हाला देणार, ज्या तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये वापरायच्या आहेत, ज्याने तुमचा नक्कीच माइंडसेट शिफ्ट होईल आणि एक म्हणजे मोठा उद्योग उभारण्यासाठीचं कौशल्य आणि त्या स्किल्स तुम्हाला भेटतील. आणि याचबरोबर आपण स्किल्सवरती पण काम करणार आहे तुमच्या, की नेमकं स्ट्रेंजर्सला तुम्हाला खूप सारे पैसे देणाऱ्या कस्टमरमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, त्यांना कशी सर्व्हिस द्यायची आहे, याच्या स्किल्स पण तुम्हाला या वीक नंबर 2 मध्ये भेटणार आहे. वीक नंबर 3 मध्ये आहे मार्केटिंग अँड सेल्स. ऑब्व्हियसली तुम्ही डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस सुरू केल्या, पण त्या तुमच्या क्लायंटपर्यंत पण पोहोचायला पाहिजे. त्यांना ती ऑफर पण तुम्हाला द्यायची. तर याची आपण एकही रुपया खर्च न करता, म्हणजे ऍडव्हर्टाईजवरती पैसे खर्च न करता तुम्हाला कशा प्रकारे मार्केटिंग तुमच्या या डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेसच्या ब्रँड न्यू बिझनेसची करता येईल, यासाठीच्या मार्केटिंग आणि सेल्सच्या टेक्निक्स तुम्हाला 3ऱ्या आठवड्यामध्ये भेटणार आहेत. 4था आठवडा आहे पुढचा, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड डिजिटल मार्केटिंग टूल्स. म्हणजे दिस इज द म्हणजे माझ्या संपूर्ण करिअरमध्ये ज्या स्किल्स शिकण्यासाठी मला 10 वर्षापेक्षा जास्त वेळ लागलाय, हे सगळं तुमचं वीक 4 मध्ये कव्हर होणार आहे. म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून तुम्हाला 3 ते 7x, 3 to 7x म्हणजे 3 ते 7 पट, 5 रुपये खर्च केल्यानंतर 30 रुपये याचा रेव्हेन्यू किंवा ROI कसा मिळवायचा याच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहेत. तुम्ही कधीच तुमच्याकडे ग्राहकांचा तुटवडा नसेल, म्हणजे तुम्हाला कस्टमर्सची कमी कधी नसेल.
या प्रकारचं एक सिस्टम कशी डेव्हलप करायची ही तुम्हाला वीक नंबर 4 मध्ये भेटणार आहे. आणि फायनली वीक नंबर 5 याच्यामध्ये तुमच्या कस्टमरला डिलिव्हरी कशी द्यायची, सर्व्हिसची डिलिव्हरी कशी द्यायची, म्हणजे एक्झॅक्टली डिजिटल पॅकेज काय असायला पाहिजे, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव आहे, काय काय गोष्टींचा समावेश आहे, काय कंटेंट आहे, याच्यामध्ये तुम्ही कुठली सर्व्हिस देणार आहे, त्या सर्व्हिसचा रिझल्ट काय असणार आहे, कस्टमरला काय त्याचा फायदा होणार आहे, यासाठी तुम्ही किती चार्ज करणार आहे, कुठल्या सर्व्हिसचा कालावधी किती आहे, रिझल्ट यायला किती वेळ लागू शकतो, या सगळ्या गोष्टी चा एक रेडीमेड फॉर्म्युला, म्हणजे सर्व्हिस डिलिव्हरीचा फॉर्म्युला, तुम्हाला कोटेशन्स कसे द्यायचे आहेत, ऍग्रीमेंट्स कसे करायचे आहेत, हे सगळं वीक 5 मध्ये कव्हर होणार आहे. एकंदरीत अगेन तुम्हाला सांगतो की 5 आठवड्याची इंटेन्सिव्ह कोचिंग आहे, वेअर यू विल लर्न हाऊ टू बिल्ड युअर डिजिटल मार्केटिंग एजन्सी बिझनेस, म्हणजे कम्प्लीट स्क्रॅच पासून तुमचा डिजिटल मार्केटिंगचा जी एजन्सी तो बिझनेस कसा उभारायचा हे तुम्हाला या 5 आठवड्यामध्ये भेटणार आहे. Secondly and most important, private community and details of all software tools gadgets required to grow your business. एक प्रायव्हेट कम्युनिटी म्हणजे प्रायव्हेट ग्रुपमध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे, जो की लाईफ टाईम साठी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला डे टू डे कस्टमर हँडल करताना येणाऱ्या अडचणी तुम्ही शेअर करायच्या आहेत. मी स्वतः आणि आमची एक्सपर्ट टीम प्लस काही इतर लोक पण त्यात असतील, ते सगळे तुमच्या या क्युरीज वरती उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर एजन्सी सुरू करताना तुम्हाला कुठले सॉफ्टवेअर्स लागू शकतात, व्हॉट सॉफ्टवेअर्स टूल्स अँड गॅजेट्स यू विल रिक्वायर, याबद्दलची इत्यंभूत माहिती तुम्हाला तिकडे भेटणार आहे. कारण चुकीच्या माहितीमुळं किंवा खूप जास्त इन्फॉर्मेशनमुळे ना काय घ्यायचंय ते पण कळत नाही. माझे स्वतःचे 14 ते 15 लाख रुपयाचे असे सॉफ्टवेअर्स माझ्याकडे आहेत ज्यांची गरज नव्हती. इनिशियली सुरुवातीच्या काळात कमी माहिती असल्यामुळे ते मी जस्ट परचेस करत गेलो, ज्यांची काहीच गरज नव्हती. आणि इंटरनेटवरती दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसती, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे तुमचा तो खर्च लाखो रुपयाचा वाचवण्यासाठी एकदम टेस्टेड अँड प्रूव्हन, म्हणजे जे सॉफ्टवेअर आम्ही स्वतः टेस्ट केलेत, आम्ही यूज करतोय आणि ज्यांची गरज आहे तेच तुम्हाला इकडे प्रोव्हाइड केले जातील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्प्लीट सर्टिफिकेशन ऑफ अन एस्टॅब्लिश्ड अँड ट्रस्ट डिजिटल कन्सल्टंट, म्हणजे एकदम विश्वासू आणि खरंच इस्टॅब्लिश तुम्ही आहेत हे प्रूव्ह करणारं सर्टिफिकेशन तुम्हाला पीकेसी डिजिटलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या प्रकारच्या या सगळ्या गोष्टींचा समावेश या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आहे. हा प्रोग्राम तुम्हाला तुमचा डिजिटल मार्केटिंग एजन्सी व्यवसाय सुरू करण्यात, वाढवण्यात मदत करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. आणि इतकी डिटेल्ड इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर सपोर्ट, मार्गदर्शन हे मार्केटमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, बाहेर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आय गॅरंटी यू. कारण ही काही पुस्तकातनं वाचून तयार केलेली किंवा दिली गेलेली ट्रेनिंग नाहीये. हा बिझनेस, जो बिझनेस आम्ही स्वतः करतोय यशस्वीरित्या, त्याचीच ब्ल्यूप्रिंट आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामध्ये नथिंग थेरॉटिकल. त्यामुळं गॅरंटी हा शब्द मी त्यामुळंच स्ट्रेस देऊन वापरलाय की आय गॅरंटी तुम्हाला या प्रकारचं मार्गदर्शन, सपोर्ट आणि माहिती एकाच प्रोग्राम मध्ये बाहेर कुठंच भेटणार नाही. आता या ट्रेनिंगच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की एक यशस्वी डिजिटल मार्केटिंग एजन्सी व्यवसाय आम्ही कसा ऑपरेट करतो हे तुम्हाला दाखवायचं आहे. आणि दाखवायचंच नाहीये तर आनंदाची गोष्ट अशी आहे की त्याच स्टेप फक्त तुम्हाला कॉपी करायच्या आहे, फॉलो करायच्या आहे आणि त्याला इम्प्लिमेंट करून असाच एक यशस्वी डिजिटल मार्केटिंग एजन्सीचा व्यवसाय स्वतःचा इस्टॅब्लिश करून, सुरू करून वाढवायचा आहे, हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. हाच या प्रोग्रामच्या मागचा मुख्य उद्देश आहे. आणि मी तर तुम्हाला ही मेंटरशिप किंवा या प्रकारच्या मेंटरशिपच्या ट्रेनिंग मधून गेल्याशिवाय स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करा असा सल्ला कधीच देणार नाही. कारण दॅट विल बी टोटली वेस्ट ऑफ मनी. कारण मी सुरुवातीच्या काळामध्ये खूप धडपडत शिकलोय, जे चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत त्या सगळ्या मी याच्यामध्ये कव्हर केल्या आहेत की व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. कारण डूज पेक्षा डोंट्स जास्त असतील याच्यामध्ये. त्यामुळे मी आय एम वॉर्निंग यू की या प्रकारची ट्रेनिंग या ही मेंटरशिप घेतल्याशिवाय तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्याचा विचार देखील करू नका. डू नॉट ट्राय टू बिल्ड अँड ग्रो युअर कन्सल्टिंग बिझनेस विदाउट दिस प्रोग्राम. या प्रोग्रामच्या शिवाय, या मेंटरशिप शिवाय तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्याचा विचार पण तुम्ही करू नका. कारण दॅट विल लीड यू टू द फेल्युअर.
या प्रयत्नात तुम्ही खूप सारा पैसा, खूप वेळ वाया घालवाल आणि रिझल्ट का भेटत नाही या विचाराने तुम्ही ग्रस्त राहाल. कारण दिस इज माय लाईव्ह एक्सपिरियन्स. असं खूप लोकांसोबत होतंय की आपण आपल्या स्वतःच्या ओन बेसवरती काहीतरी सुरू करण्याचा ते प्रयत्न करतात, धडपडतात, नुकसान होतं, बदनामी होती, कस्टमरचं नुकसान होतं. कारण इथं सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे दुसऱ्याच्या बिझनेसची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकारची मेंटरशिप घेतल्याशिवाय तुम्ही हा बिझनेस सुरू केला तर तुमचा खूप सारा पैसा आणि वेळ वाया जाईल आणि रिझल्ट का भेटत नाही या एका विचाराने तुम्ही नेहमी त्रस्त आणि ग्रस्त असाल. हे बघा, पीकेसी डिजिटलने या क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे. आता तुम्ही परत विचाराल की का? कारण आमच्या बिझनेसला ग्राहक मिळवण्यासाठी याच गोष्टी आम्ही वारंवार दररोज सतत करतोय मागच्या 10 वर्षापासून. कारण पीकेसी डिजिटल किंवा पीकेसी बिझनेस ग्रुपचा एकंदरीत सगळा व्यवसायच हा डिजिटल मार्केटिंगच्या एका कन्सेप्टवरती, एका थेरीवरती डिपेंड आहे. देर आर म्हणजे प्लेंटी ऑफ बिझनेस मॉडेल्स आहेत माझे, पण या सगळ्यांच्या मुळाशी डिजिटल मार्केटिंगच आहे. आणि आता हाच जो यशाचा फॉर्म्युला आहे, द फॉर्म्युला टू सक्सेस, हा फॉर्म्युला आणि तो कसा इम्प्लिमेंट करायचा याची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. पण इकडं पण एक नोटीस आहे, एक वॉर्निंग आहे की ही मेंटॉरशिप प्रत्येकासाठी नाहीये. दिस इज नॉट फॉर एव्हरीबडी. रिमेंबर, दिस प्रोग्राम इज नॉट फॉर एव्हरीवन. तर याच्यामध्ये काय, याची प्रोसेस जी आहे की तुम्हाला माझ्यासोबत रीतसर एक प्री शेड्यूल कॉल बुक करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक डिटेल्ड ऍप्लिकेशन आहे, ते पूर्ण ऍप्लिकेशन तुम्हाला फिल करायचं आहे. जो तुम्ही प्री शेड्यूल कॉल बुक करणार आहे, या कॉलच्या दरम्यान मी कृष्णा भानुसे तुमच्यासोबत तुमची सध्याची परिस्थिती, तुमचा सध्याचा व्यवसाय, तुमच्या स्किल्स, तुमच्या इतर पूरक गोष्टी तुमच्याकडे काय आहेत, तुमच्या आयुष्यात सध्या काय चाललंय, या गोष्टींवर चर्चा करणार आहे. आणि तुम्हाला एक यशस्वी डिजिटल मार्केटर बनवण्यासाठी आम्ही कशा प्रकारे मदत करू शकतो याची शक्यता पडताळून बघणार आहे. पडताळून बघणार हा शब्द मी यामुळे वापरतोय की जर तुम्ही या प्रोग्रामसाठी राईट फिट असाल तरच तुम्हाला मी या प्रोग्राममध्ये इन्व्हाइट करणार आहे. कारण या प्रोग्राममध्ये येऊन आमची नेक्स्ट सक्सेस स्टोरी होण्यासाठी काही स्किल, काही इलिजिबिलिटीची गरज आहे. तो स्पार्क जर मला तुमच्यामध्ये दिसला तर तुम्ही 100% या प्रोग्राममध्ये येऊन आमची नेक्स्ट सक्सेस स्टोरी बनणार. कारण हा प्रोग्राम फक्त यशस्वी व्यवसाय घडवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून बऱ्याच हार्डवर्कची कमिटमेंट मला घ्यावी लागणार आहे. दॅट्स इट. त्यामुळं मी सुरुवातीला सांगितलं की धिस मेंटॉरशिप प्रोग्राम इज नॉट फॉर एव्हरीवन. हा प्रोग्राम प्रत्येकासाठी नाही आहे. आता अनफॉर्च्युनेटली या प्रोग्रामसाठी आम्ही फक्त 25 लोकांची निवड करणार आहोत. त्यानंतर हा प्रोग्राम क्लोज होईल. कारण सध्या आम्ही केवळ इतक्याच म्हणजे 25 लोकांनाच मेंटॉरशिप खूप चांगल्या प्रकारे सर्व करू शकतो. कारण मेंटॉरशिप या शब्दामध्येच खूप मोठी जबाबदारी आहे. मेंटॉरशिप म्हणजे तुमच्या बरं वाईट चांगलं सगळ्या गोष्टींसाठी डिजिटल मार्केटिंगच्या तुमच्या एजन्सीच्या आम्ही जबाबदार असणार आहोत. त्यामुळं मी सुरुवातीला फक्त 25 लोकांचीच या प्रोग्रामसाठी आम्ही निवड करणार आहोत आणि यानंतर हा प्रोग्राम क्लोज होणार आहे. याचाच अर्थ असा आहे की आमच्या मेंटरशिपसाठी 25 लोकांची निवड पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासाठी एक यशस्वी डिजिटल मार्केटिंग एजन्सी कशी सुरू करायची हे शिकण्याची संधी तुमच्यासाठी संपलेली असेल आणि ही तुम्हाला संधी परत भेटणार नाहीये. दिस इज लिमिटेड एडिशन. आणि कॉस्ट फॉर द प्रोग्राम, या प्रोग्रामची कॉस्ट तुमच्यासाठी, या कॉलची कॉस्ट जो तुमच्याशी स्ट्रॅटेजी कॉल असणार त्याची किंमत आहे फ्री, टोटली फ्री, मोफत. येणाऱ्या काही दिवसात मी तुमच्याशी व्यक्तिशः फोनवर कन्सल्टेशन कॉल करण्यासाठी माझ्या शेड्यूलमधनं काही वेळ मी राखून ठेवलाय, मुद्दामून बाजूला काढून ठेवलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहे 1 to 1. दिस कॉल मे बी अ फोन कॉल, अ स्काईप कॉल और अ झूम कॉल, व्हॉट्सअप कॉल, जे काही पॉसिबल आणि आपल्याकडे टूल्स अवेलेबल रिसोर्सेस असतील त्यावरनं हा कॉल आपण करू. आय विल प्रेफर झूम, पण जर नसेल तर आपण फोनवरती पण हा कॉल करू शकतो. आणखी एक तुम्हाला आठवण मला करून द्यायची की या पोर्टलवरती आता सध्या जो व्हिडिओ ट्रेनिंग तुम्ही घेताय या पोर्टलवर सध्या 355 पेक्षा जास्त लोक आहेत. मी माझ्या डॅशबोर्डला बघू शकतो आणि माझ्या शेड्यूल प्रमाणे मी पुढच्या 5 दिवसामध्ये फक्त 10 ते 12 कॉल घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या तुमच्या स्क्रीनवर दिसणारी लिंक जी आहे krishnabhanuse.com/apply
दॅट इज KRISHNABHANEUSE.com/apply. या लिंकला ब्राउझरमध्ये लगेच आत्ताच्या आत्ता कॉपी पेस्ट करा आणि तिथं तुम्हाला जो फॉर्म ओपन होणार आहे त्या फॉर्मला ड्युली म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरा. कारण केवळ 10 ते 12 कॉलचे स्पॉट्स माझ्याकडे आहे, कारण माझं ऑनलाईन कॅलेंडर आहे. तुम्ही त्या ऑनलाईन कॅलेंडरमध्येच ही अपॉइंटमेंट घेणार आहात. तुमच्याही लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर म्हणजे सध्या या मोमेंटला 350 पेक्षा जास्त लोक ही ट्रेनिंग घेत आहेत. त्यामुळं लगेचच वरच्या मी सांगितलेल्या लिंकवरती अप्लाय करा. या व्हिडिओच्या खाली पण याचं अप्लायचं बटन आहे, त्या बटनाला क्लिक करून पण तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. आता परत एकदा तुम्हाला थोडीशी उजळणी करतो की हा प्रोग्राम कोणासाठी आहे. एनीबडी हू ऑलरेडी मेक और वॉन्ट्स टू मेक अ लिव्हिंग फ्रॉम देअर नॉलेज, एक्सपर्टाईज और स्किल्स. म्हणजे असा कुठलाही व्यक्ती की जो सध्या त्याच्या नॉलेज आणि स्किल्सवरून त्याची रोजीरोटी किंवा त्याचं इन्कम कमवतोय, किंवा असा कुठलाही व्यक्ती ज्याला त्याच्या स्किल्स, त्याचं नॉलेज, त्याचा एक्सपिरियन्स, त्याच्याकडे असणारा अनुभव याला इनकॅश करून बिझनेस करायचा, असा प्रत्येक व्यक्ती या प्रोग्राममध्ये येऊ शकतो. एजन्सी ओनर्स, फ्रीलान्सर्स, ग्राफिक डिझायनर्स आणि आणखी ज्या एजन्सी ज्या डन फॉर यू सर्व्हिसेस वेगवेगळ्या बिझनेसेसला प्रोव्हाइड करतात, ॲड एजन्सीज असतील, अशी कुठलीही एजन्सी ज्या की हाय तिकीट क्लायंटसाठी म्हणजे परेशान आहेत, त्यांना म्हणजे हाय तिकीट क्लायंट्स भेटत नाहीत, असा कुठलाही एजन्सी ओनर या प्रोग्रामचा पार्ट होऊ शकतो. किंवा कुठलाही बिझनेस इंडिव्हिज्युअल्स म्हणजे तुमचा जर कुठला इतरही व्यवसाय असेल तरी देखील तुम्ही या मेंटरशिप प्रोग्रामचा पार्ट होऊ शकता. कोचेस, कन्सल्टंट्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे त्यांच्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्रोडक्ट्स आणि सिस्टम्स काय म्हणता येईल त्याला विकण्यासाठी तयार आहेत. सर्व्हिस प्रोव्हायडर्स वेगवेगळ्या प्रकारचे, मग ती कुठलीही सर्व्हिस असो, खास करून प्रिंटिंग लाईन मधले किंवा ग्राफिक डिझाईनच्या लाईन मधल्या लोकांना ही खूप मोठी संधी आहे. कारण ऑलमोस्ट एव्हरी बिझनेसमॅन त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामासाठी जातो. त्यांचं नेटवर्क बिझनेसमॅन्स मध्ये खूप चांगलं असतं. तर तुमच्यापैकी जर कोणी त्या क्षेत्रातील असेल तर नक्कीच तुम्ही या संधीचा फायदा घ्या. Any skilled individual who would rather launch their company and work for themselves rather than doing 9 to 5. 9 ते 5 नोकरीच्या रॅट रेसमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःसाठी काम करण्याची ज्याची तयारी आहे असा प्रत्येक व्यक्ती या प्रोग्रामचा पार्ट होऊ शकतो. आता माझ्यासोबतची बुकिंग जी आहे, जो तुम्ही कॉल शेड्यूल करणार आहे माझ्यासोबतचा, ते केल्यानंतर एक्झॅक्ट काय होणार ते सांगतो मी तुम्हाला. After booking, you will be able to apply for a call with Krishna Vanuse, where he would be giving you advice. जिथे मी तुम्हाला सल्ला देणार आहे तुमच्या डिजिटल मार्केटिंग बिझनेसच्या संदर्भातला. तुम्ही सिलेक्ट केलेला डेट टाइम जो तुम्ही केलेला आहे त्या वेळेला तुम्हाला एक कॉल येईल आणि आपण त्या दिवशी तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या करिअरबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल त्याविषयी तुमच्याशी आपण चर्चा करणार आहे विस्तीर्ण. जर तुम्ही राईट फिट असाल या प्रोग्रामसाठी, म्हणजे जर तुमच्यामध्ये ती प्रत्येक इलिजिबिलिटी मला दिसली, जर तो स्पार्क तुमच्यामध्ये असेल, ती कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असेल, तर कृष्णा विल लेट यू नो अबाउट ऑल ॲडिशनल डिटेल्स अबाउट द प्रोग्राम. म्हणजे या प्रोग्राम बद्दलच्या आणखी ज्या ॲडिशनल डिटेल्स आहेत, एनरोलमेंटची प्रोसेस, हाऊ टू एनरोल, हाऊ टू डिलिव्हर, हे सगळं याची प्रोसेस मी स्वतः तुम्हाला समजावून सांगेल. पण प्लीज नोट की यासाठी तुम्ही राईट फिट असायलाच पाहिजे, कारण याच्यातनं 100% सक्सेस मला इन्श्युअर करायचंय. आता याच्यामध्ये या एजन्सीच्या साठी किंवा या सक्सेसफुल बिझनेससाठी तुमच्याकडे 2 पाथ आहेत, 2 ऑप्शन्स आहेत. पाथ 1 म्हणजे तुम्ही एकटे क्ल्यूलेस त्या सेम तुमच्या आहे त्या जॉब आणि करिअरमध्ये राहायचंय, तुमचे अपूर्ण स्वप्न तसेच राहणार आहे. नो आयडिया व्हॉट टू डू इन लाईफ, काहीच कल्पना नाही की काय करायचं आहे, कुठलंही ध्येय नाही, उद्देश नाही, गोल नाही आहे, चांगलं प्रीमियम चार्जेस देणाऱ्या क्लायंटची तुमच्याकडे कमी आहे. हा तुमचा पाथ 1 आहे. आणि पाथ 2 आहे जस्ट लाईक हे जे काही तुम्हाला बिझनेसेस मी दिलेत सक्सेसफुल, अमेझॉन असेल, रेडबस असेल, ओला असेल, झोमॅटो, स्विगी यांच्यासारखं सक्सेसफुल आणि विजनरी तुम्हाला व्हायचं असेल, तुम्हाला इतरांचा म्हणजे इतर यशस्वी लोकांचा सपोर्ट हवा असेल, काहीही मिळवण्याची तुम्हाला तुमच्यामध्ये क्षमता तुम्हाला आणायची असेल आणि या संधीचा, कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीचा ऍडव्हान्टेज घेण्याची मानसिकता जर तुम्हाला डेव्हलप करायची असेल, तर हा तुमचा पाथ 2 आहे.
आणि जर तुम्ही पाथ 2 निवडला असेल तर लगेचच krishnabhanuse.com/apply या लिंकवर जा किंवा खाली शेड्यूल कॉलच्या बटनाला तुम्ही क्लिक करा आणि लगेचच या क्रांतिकारी मेंटरशिप प्रोग्रामसाठी अप्लाय करा. कारण मी तुम्हाला परत सांगतो, आय एम वॉर्निंग यू की 350 पेक्षा जास्त लोक सध्या हा व्हिडिओ ही ट्रेनिंग घेत आहेत. ते सध्या माझ्या पोर्टलवरती आहेत आणि पुढच्या 5 दिवसामध्ये मी फक्त 10 ते 12 कॉल घेऊ शकतो. त्यामुळे लगेचच तुम्ही अप्लाय करा. म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत तो स्ट्रॅटेजी कॉल शेड्यूल करण्याची संधी भेटेल, तुमच्या करिअर बिझनेस बद्दल चर्चा करण्याची संधी भेटेल आणि एका अत्यंत यशस्वी डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या बिझनेसमध्ये कसं उतरायचं आणि कसं यशस्वी व्हायचं त्याचा फॉर्म्युला देखील भेटेल. सो थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाइम अँड वन मोर लास्ट थिंग, वेल डन इज बेटर दॅन वेल सेड. सो टेक ॲक्शन अँड बुक अ कॉल. लगेचच ॲक्शन घ्या. खाली वेबसाईट दिलेली आहे त्यावर क्लिक करून. सी यू ऑन द कॉल सून. थँक यू.